ठरलं तर मग चहाच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया सुभेदारांच्या घराबाहेर असते. तर आता इथे प्रिया बडबडत असते आणि म्हणत असते, आता तर कोणी दरवाजाही काढणार नाही. या सगळ्यांना कधीच लात मारून गेली असते मी, पण एवढी मेहनत केली मी, त्या सगळ्यावर पाणी फिरेल. लग्नात मिळालेलं स्त्रीधन, सुभेदारांची प्रॉपर्टी, या सगळ्यावर मी हक्क सोडणार नाही आहे. पण उद्या जर सुभेदार माझा आणि अश्विनचा घटस्फोट करायला निघाले तर, असं म्हणते प्रिया. आणि त्याने तर सिद्ध केलं की मी बाहेर माती खाल्ली, तर घटस्फोटाला तर साधी पोटकी पण नाही मिळणार मला. अर्जुन सायलीकडे माझ्या विरोधात केवढे पुरावे असले ना तरीही ते सगळे घटस्फोटापर्यंत जाता कामा नये असं म्हणते इथे प्रिया. इतकी वर्ष रापराप राबले आहे मी, सुभेदारांच्या आणि किल्लेदारांच्या प्रॉपर्टीवर मी हक्क सोडणार नाही असं म्हणते आता इथे प्रिया. शेवटपर्यंत लढणार असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच तिला कॉल येतो. ही मीना वहिनी कशाला कॉल करते मला आज, असं म्हणते प्रिया. तर आता ती म्हणते, बोल ग वीणा वहिनी, आज कसं काय कॉल केलंस आणि कशी आहेस असं म्हणते ती. मी बरी आहे ग, तुझी अशी अवस्था काय झाली असं म्हणते ती. बाई 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 बाई, किल्लेदार आणि सुभेदारांनी स्वतःच्या पोराला असं का सोडलंय असं म्हणते ती. अशी काय वेळ आली तुझ्यावर असं म्हणते ती. वेळ नाही आली, ते अर्जुन सायलीने आणली असं म्हणते प्रिया. त्या दोघांनी ठरवलंय माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं असं म्हणते आता इथे प्रिया. ते लाख ठरवतील ग, पण थोडीच तू हातपाय त्यांना चालू देणार आहेस, तू त्यांना मस्त पुरून उरशील असं म्हणते ती. चल चांगलं आहे असं म्हणते प्रिया. कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवतंय, हे ऐकून बरं वाटतंय असं म्हणते ती. तू आज कसं काय व्हिडिओ कॉल केलास मला असं म्हणते प्रिया. तर आता ती म्हणते, प्रिया मला ना तुझी मदत हवी आहे ग. तर आता प्रिया म्हणते, हो. तर आता नुपुरी सगळं रेकॉर्ड करत असते. मला एका व्यक्तीला आजारी पडायचं आहे, तुम्हाला ना असं काहीतरी उपाय सुचव की ती व्यक्ती ऑलरेडी आजारी आहे, पण तिला अजून आजारी पडलं पाहिजेत. ह्या सगळ्यामध्ये माझा हात आहे हे कुणाला कळता कामा नये असं म्हणते आता इथे मीना. हे फारसं अवघड नाही आहे ग असं म्हणते आता इथे प्रिया. अगं बाई तुझ्यासाठी असं म्हणते मीना, पण मला काय सुचतच नाहीये बाई असं म्हणते आता इथे ती. म्हणून मला तुझी आठवण झाली, आणि अशा गोष्टींमध्ये तुझा हात कोणी धरणार आहे का? मला काहीतरी उपाय सुचव बाई, आणि इतक्या अडचणीच आहेत तुला कधी ना कधीतरी माझी मदत लागेलच ना. मी नक्की नक्की तुझी मदत करेन असं म्हणते ती. तर प्रिया म्हणते, हा मला त्याची खात्री आहे. तुला कोणाला तरी आजारी पडायचं आहे ना, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी ना तुला एक काड्याची रेसिपी देते. तो काढा तू त्या व्यक्तीला पाजलास ना, तर असं त्याला गरगायला लागेल, मळमळायला लागेल, उलट्या व्हायला लागतील. बाई 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 असं म्हणते आता इथे मीना. खरं की काय 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 घालायच्या काड्यामध्ये असं म्हणते ती. नॉर्मल काढा बनवायला घे, म्हणजे गवती चहा, आलं, काळी मिरी. तर आता सगळं रेकॉर्ड करत असते नुपूर. प्रिया आणि मीनाचं बोलणं. तर आता इथे मीना म्हणते, बरं पण प्रिया ह्या काड्याचा नक्की उपयोग होईल ना असं म्हणते ती. 100% होईल असं म्हणते प्रिया. अगं हा असा काढा आहे ना, पण आजीला पाजला होता तो एवढासा काढा पोटात गेल्यावरती म्हातारीला ज्या उलट्या व्हायला लागल्या आणि गरगरायला लागलं, फार वाट लागली होती म्हातारीची असं म्हणते प्रिया. नुपूरला असा धक्का बसतो, प्रियाने असा काढा पूर्णाजीला दिला होता, त्यांच्या जीवावर बेतलं असतं तर असं म्हणते आता इथे नुपूर. किती भयंकर आहे असं म्हणते नुपूर. प्रिया हे सगळं मीनावेनी का सांगते असं म्हणते ती. बाई बाई कमलाबाई तुझी असं म्हणते मीना. असं काढा वगैरे द्यायचं कसं सुचलं तुला? मोठ्या मैदानामध्ये ना तुझा सत्कारच करायला पाहिजे बाई असं म्हणते मीना. अगं असं म्हणते प्रिया, असा किती सत्कार करशील माझा, आणि कुणालाही तेलावरून घसरून पडायचं असेल ना तरी मला कॉल कर असं म्हणते प्रिया. मी तुला नीट समजावून सांगते असं म्हणते ती. बाई बाई असं म्हणते मीना, हे पण केलंयस तू? अगं बाई प्रिया, कुणाला पाठ लावतोस तू तेलावरून खाली असं म्हणते आता इथे मीना. ती आमच्या घरातली अस्मिता आहे ना, तिची ननंद, तिचं स्वतःचं घर सोडून इथेच पडेक असते. मला वाटायचं ना असं 4-5 कानाखाली लावायला पाहिजेत, पण मग मी वाईट दिसले असते ना. मग मी काय केलं, ती जेव्हा गरोदर होती ना तेव्हा ती जिथून चालत येणार होती तिथे बरोबर तेल सांडून ठेवलं. कुणाचंही लक्ष नसताना त्या अस्मिताचा पायसा घसरला होता ना, त्यावरून मस्त आपटलीच असती ती दणकर असं म्हणते आता इथे प्रिया. आपटली असती म्हणजे असं म्हणते मीना. तसं झालं नाही की काय? नाही ना असं म्हणते प्रिया. ती सायली आली वाचवायला तिला असं म्हणते ती. सायली म्हणजे ना माझ्या वाटीत येणारं मांजर. तिला जिनावर ढकललं होतं ना तेव्हाच मेलीसी तर बरं झालं असतं असं म्हणते प्रिया. म्हणजे असं म्हणते मीना, म्हणजे तू जिनावरून ढकलून दिलं होतं सायलीला असं म्हणते ती. पण माझं वाईट नशीब जे ती वाचली. जरा असं डोक्याला लागलं आणि कानाला बस तेवढंच असं म्हणते प्रिया. पण एवढं जोरात ढकल होतं ना तिला, आणि आजपर्यंत कुणालाच घरामध्ये माहित नाही की सायलीला जिनावरून मी ढकल होतं असं म्हणते प्रिया. बापरे, सायलीने कुणाला घरातल्यांना सांगितलं नाही असं म्हणते ती मीना. कुणाला सांगायचा प्रश्नच काय येतो, तेव्हा सगळे माझ्या प्रेमात होते ना, तिचं कोणी ऐकून घ्यायचा प्रश्नच नाही असं म्हणते प्रिया. आणि आता सांगायला गेली तर तिच्याकडे पुरावा कुठे असं म्हणते प्रिया. बाई कसली हुशार आहेस ग तू प्रिया असं म्हणते आता इथे मीना. पण आता ह्या हुशारीचा काय उपयोग? अर्जुन सायली पेठून उठलेत ना, त्यांना माहित नाही या सुभेदारांच्या प्रॉपर्टीवर कुठली नागिन विळखावून बसले येते असं म्हणते आता इथे प्रिया. तर नुपूर सगळं रेकॉर्ड करत असते बघा प्रेक्षक हो. प्रिया तू गडगंज प्रॉपर्टीची मालकी झालीस ना, मला विसरू नको काय असं म्हणते आता मीना. तर प्रिया हसते, नाही अजिबात नाही विसरणार असं म्हणते प्रिया. तर आता माया करते बघा प्रेक्षक हो ही मीना, तिची नजर काढते ती प्रियाची, आणि नुपूर सगळं रेकॉर्ड करत असते. तर आता इथे नुपूर काय काय करत असते, आणि आता इथे मीना आणि प्रिया बोलतच असतात.
तर आता इथे कल्पना म्हणते काय चाललंय सगळं. तर आता इथे सायली आणि कल्पना बाहेर थांबून बघत असतात प्रिया काय करते म्हणून. तर आता इथे सायली म्हणते बघा हिला काय फरक पडत नाही ना, पण इथे किती मंद आहे सायली, जी मुलगी मर्डर करू शकते. तिच्याकडनं काय अपेक्षा या सायलीला, म्हणजे किती मध्ये मध्ये मंद होते ही सायली. म्हणजे एक मर्डर कडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता की एवढ्या फालतू घरातनं बाहेर काढल्यावर ते काहीतरी वेगळं करणार म्हणून. अरे प्रियाला काही फरकच पडत नाही तुम्ही तिच्याशी कसं वागताय ते. तिला फक्त प्रॉपर्टीशी संबंध आहे. मूर्ख सायली खरंच बिंडो काय, म्हणूनच एवढे वर्ष लागलेत ह्या प्रियाला एक्सपोज होण्यासाठी. एवढं सगळं घडून सुद्धा तिचं काय चाललंय तर फोनवर गप्पा असं म्हणते आता इथे सायली. कसली निर्लज्ज मुलगी आहे ही. जाऊ दे तसं म्हणते कल्पना, मला हिच्यावर आणखीन वेळ नाही वाया घालवायचा. चल आपण झोपूया असं म्हणते आता इथे कल्पना. तर प्रताप म्हणतो वर येतेस का. तर आता इथे दरवाजा लावून झोपायला जातो पण असं म्हणते कल्पना. सायली सगळं बंद करून घेशील ना, आणि हो सगळ्या खिडक्या सुद्धा नीट बंद कर, म्हणजे हिचा का भरोसा नाही घरामध्ये अशी कुठेही लपून येईल आणि कडी काढून आतमध्ये येईल असं म्हणते आता इथे कल्पना. असं म्हणते आता इथे सायली. तर आता चला असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे दरवाजा लावून घेते बघा प्रेक्षक सायली. तर आता इथे सायलीला कॉल येतो. तर आता इथे सायली कॉल घेते. हॅलो असं म्हणते सायली. नुपूर काय ग एवढ्या रात्री कसं काय फोन केलास असं म्हणते सायली. कारणच तसं आहे सायली, म्हणून एवढा उशीर झाला. आता खूप भयानक काहीतरी ऐकलंय असं म्हणते आता नुपूर. काय ऐकलंस तो असं म्हणते सायली. सायली प्रियाचा आता फोन आला होता मीना ताईना, आणि आता ती काय काय बोली सगळं सांगते बघा प्रेक्षक होते आता सायलीला. तर आता ऑडिओ बंद आहे. तर आता इथे सगळं सगळं सांगते ती. त्या दोघींचा फोन कॉल चालू असताना मी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. काय असं म्हणते सायली. प्रियाने पूर्ण आजीला काढा दिला होता म्हणून त्यांची तब्येत बिघडली असं म्हणते आता इथे सायली. हो ना, आणि अस्मिता गरोदर असताना तिच्या समोर तेल सांडायला त्या प्रियाला काहीच कसं काय नाही वाटलं ग असं म्हणते आता इथे नुपूर. मला जेव्हा जिन्यावरून प्रियाने ढकललं ना तेव्हा मी कोणाला सांगितलं नाही असं म्हणते सायली, आणि हीच माझी चूक होती असं म्हणते सायली. कारण मला वाटलं होतं की ही अश्विन भाऊजीसाठी काय होईना ही सुधारेल. किती मूर्ख आहे सायली, म्हणजे जीव घेणारा माणूस कधी सुधारतो का. विंडोक सारखं काय दाखवलंय खरंच प्रेक्षक. पण आता मला कुठलीच आशा उरलेली नाहीये. ही प्रिया कधीच सुधरेल ह्या आशेवर कधीच राहू नकोस तू असं म्हणते आता इथे नोपर. प्रियाला कुठलीही सूट देऊ नकोस असं म्हणते आता इथे नोपूर. या सगळ्यासाठी तिला जेलमध्ये पाठवलंच पाहिजे सायली असं म्हणते आता इथे नोपूर. ऐक मला एक कल्पना सुचली आहे, मी सांगते तेवढं कर असं म्हणते आता इथे सायली. तर आता ही काय डोकं लावणार बघावं ह्या बिंडोक सायली. बघा प्रेक्षक काय डोकं लावणार आहे ही. फालतू काहीतरी काढा पाजवायचा असेल तर आता सायली म्हणते, आणि आपण जो करणार आहोत त्यात तुम्ही दोघे असला तर बरं होईल. यासाठी आपल्या एका मैत्रिणीला पण बोलवतेस म्हणते सायली. कोणाला बोलवणार आहेस असं म्हणते आता इथे नोपूर. थांब तिला फोनवरच घेते असं म्हणते इथे सायली. तर आता बहुतेक गिरिजाला खील बघा प्रेक्षक होती. तर आता इथे हॅलो सायली ते असं म्हणते गिरिजा. हॅलो गिरिजा असं म्हणते सायली. बरी आहेस ना. मी ठीक आहे, पण तुझ्या घरी सगळं ठीक आहे ना असं म्हणते ती. अगं एवढ्या रात्री फोन आला कोणाचा की काळजी वाटते का असं म्हणते आता इथे गिरिजा. सगळं ठीक आहे असं म्हणते सायली, पण कारण काळजी करण्यासारखंच आहे असं म्हणते आता इथे सायली. कारण त्या कारणाचं नाव आहे प्रिया. काय झालं असं म्हणते गिरिजा. काय केलं त्या प्रियाने सांगते असं म्हणते आता इथे सायली, आणि काय काय करायचं आहे तेही सांगते असं म्हणते आता इथे सायली. हा असं म्हणते आता गिरिजा. तर आता इथे ऑडिओ बंद आहे. तर आता इथे गिरिजा नुपूर आणि सायलीचा प्लॅन काहीतरी चालू आहे, मात्र ऑडिओ बंद आहे. त्यामुळे आता इथे प्लॅन जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हाच आपल्याला कळेल बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गिरिजा म्हणते आलंय माझ्या लक्षात अगं असं म्हणते आता इथे ती सायली. ताई तू ना अजिबात काळजी करू नकोस असं म्हणते आता इथे गिरिजा. उद्या मी आणि नुपूर येतो आणि त्या प्रियाला असा धडा शिकवतो ना की मरेपर्यंत ती लक्षात ठेवेन असं म्हणते आता इथे गिरिजा. तर आता इथे प्रिया बाहेरच बसलेली असते आणि आता तिला पेंग येत असते. तर आता रात्रभर ती सुभेदारांच्या घराबाहेर असते बघा प्रेक्षक हो. तर आता तिचं डोका पडतं. तर आता तिचं खूप जोरात डोका पडतं. तर आता इथे सकाळ झालेली असते आणि आता प्रिया बघते की सकाळ झाले म्हणून. तर आता ती आज जाते बघायला. तर आता इथे नाश्ता करत असतात सुभेदार मंडळी. तर आता इथे प्रिया म्हणायला लागते अश्विन 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 मला मला बरं वाटत नाहीये, मला ताप आल्यासारखं होतं असं म्हणते प्रिया. प्लीज एकदा चेक करतोस का असं म्हणते प्रिया. अश्विन अरे एक पेशंट म्हणून तरी बघ असं म्हणते प्रिया. दुसरा कुठला पेशंट असला असता तर चेक केला असतंस ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. अश्विन अरे मी तुला वचन देते मी सुधारणार आहे असं म्हणते आता इथे प्रिया. मला एक संधी दे, मी सिद्ध करेन की मी बदलले असं म्हणते प्रिया. मी वाईट मुलगी नाही आहे रे असं म्हणते आता इथे प्रिया. प्लीज प्लीज असं म्हणते आता इथे प्रिया. तर अश्विन बघतच नाही. प्रिया असं म्हणतात इथे नुपूर येते. तू खरंच खूप गुणी मुली आहेस का असं म्हणते आता इथे नुपूर. तर गिरीच्या सोबत आलेली असते बघा प्रेक्षक हो नुपूर. तर आता इथे सगळ्यांना आनंद होतो ते दोघींना बघून. तर अर्जुन पण बघतो आता इथे सायलीकडे. तर आता इथे कल्पना येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे सुभेदार मंडळी उभारतात आणि आता ते येतात बघा प्रेक्षक हो दरवाजाकडे. नुपूर गिरीच्या अगं तुम्ही दोघं किती छान सरप्राईज दिला, या ना आतमध्ये या असं म्हणते कल्पना. मावशी आतमध्ये नंतर येतो आम्ही असं म्हणते गिरिजा. आता खरं तर प्रियाला भेटायला आलोय असं म्हणते आता इथे गिरिजा. तर आता सगळ्यांना कळतच नाही काय चाललंय म्हणून. आम्हाला कळलं प्रियाला तुम्ही रात्रभर घराबाहेर राहण्याची शिक्षा दिली होती असं म्हणते आता इथे नुपूर. गिरिजा हिचा चेहरा बा कसा झालाय असं म्हणते आता इथे नुपूर. प्रिया असं म्हणते नुपूर तुझी तब्येत ठीक नाही आहे का ग. तर प्रिया म्हणते हो मला ताप यायला असं वाटतंय असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे सायली खुणावते अर्जुनला आणि आता इथे अर्जुन आनंद होतो, म्हणजे काय हे मस्त काहीतरी चाललंय म्हणून. आम्हाला तुमची काळजी वाटते असं म्हणते आता इथे नुपूर. बिचारी तुला
असं बघून खूप वाईट वाटलं. तुझी खूप काळजी वाटली आम्हाला असं म्हणते नूपूर. म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन आलोय असं म्हणते आता इथे नूपूर. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती काहीतरी बाटलीतनं आणलेली असतात इथे नूपूर. तर आता ती दाखवते ती बॉटल आणि आता इथे सायलीला खुणावते ती. तर आता इथे प्रिया खूप आनंदात असते. तुम्ही दोघी तन्वीला भेटायला आलाय असं म्हणतो इथे प्रताप का असं म्हणतो तो. तर आता इथे गिरिजा म्हणते सांगतो पण ती तुमच्या सुनेला मला औषध तरी देऊ द्या असं म्हणते आता इथे ती ती पटकन बरी व्हायला हवी ना असं म्हणते ती. तर आता इथे नुपूर तो काढा घालते बघा प्रेक्षक ग्लासमध्ये. तर आता इथे तोच काढा बनवून आणलेला असतात जो प्रियाने दिलेली असते बघा प्रेक्षक पुणाजीला. तर घे घे असं म्हणते आता इथे गिरिजा घे घे पटकन हा काढा पिऊन टाक असं म्हणते आता इथे गिरिजा. अगं हा तुझ्या जाडपणावरचा रामबाण उपाय आहे. पिऊन टाक पटकन बरे होशील बघ असं म्हणते ती. तर आता नाही नाही असं म्हणते प्रिया. आकडा कसला आहे अगं तुझ्यासाठी गुणकारी असलेलाच काढा आहे. हे घे पिऊन टाक चल असं म्हणते ती. नाही नाही असं म्हणते प्रिया नाही नाही नको असं म्हणते ती. तुम्हा दोघींना तन्वीची दया येण्यासारखं असं काय कारण आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता सायली म्हणते अगं प्रिया अगं नुपूर आणि गिरिजाने इतके प्रेमाने तुझ्यासाठी काढा बनवून आणलाय पिऊन घे बघू पटकन असं म्हणते आता इथे सायली. नाही 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 असं म्हणते प्रिया नको आहे मला काढा असं म्हणते प्रिया. त्यात काय माहीत सुद्धा नाही आहे न प्यायलेलंच बरं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अर्जुनला हसायला येत असतं. तर आता नुपूर म्हणते असं कसं तुला पटकन बरवायचंय की नाही असं म्हणते नुपूर. अगं मग तुझ्यासाठीच तर करून आणलाय आम्ही पिऊन टाक बघू असं म्हणते आता इथे नुपूर. चल चल घे 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 असं म्हणते आता इथे गिरिजा. तर हे असं काय करतायत असं म्हणतात इथे अर्जुन. तर आता इथे प्रिया बघा प्रेक्षक पिणार असते. सायलीच्या मैत्रिणी आहेत मला काढा प्यायला देत आहेत म्हणजे यांचा नक्की काहीतरी डाव आहे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता गिरिजा म्हणते प्रिया पितेस ना घे घे धर असं म्हणते ती. तर प्रिया म्हणते नाही नाही मी नाही पिऊ शकत गाडा. ते मला खूप गोष्टींची अलर्जीज आहेत ना. तर मग मला माहित नाही ह्यात काय मी नाही पिऊ शकत असं म्हणते आता इथे प्रिया. अच्छा अगं पण हा काढा ना अगदी योग्य आहे तुझ्यासाठी असं म्हणते आता इथे गिरिजा. असं करून चालणार नाही हा प्रिया तुला काढा प्यावंच लागेल बघ असं म्हणते आता इथे गिरिजा. तर आता इथे अश्विनला वाईट वाटत असतं. ह्या बावळट अश्विनचं काय तर करायलाच पाहिजे बघा प्रेक्षक हो. आता ना तू हट्टीपणा करतेस हा असं म्हणते आता इथे गिरिजा. थांब तुझ्या चांगल्यासाठी ना आम्हाला पाऊल उचलावंच लागेल असं म्हणते ती. कसलं पाऊल उचलणार तुम्ही असं म्हणते आता इथे प्रिया. दाखवते तुला असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नुपूर आणि गिरिजा दोघेही पकडतात आता इथे प्रियाला आणि आता ते जबरदस्तीने काढा पाजवतात आता इथे प्रियाला. पी पी असं म्हणते आता इथे गिरिजा. सगळं पी असं म्हणून आता इथे काढा पाजवतात. तर आता इथे दुसऱ्याला का आवडत नाही मात्र आता इथे अर्जुन सायली एन्जॉय करत असतात. बावळटपणाच दाखवलाय सगळ्यांचं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रियाचं पिऊन होतं. गुड गर्ल असं म्हणते आता इथे नको. बावळट अश्विनला अजून वाईट वाटतंय बघा प्रेक्षक प्रियासाठी. काय काय प्रकार आहे असं म्हणते प्रिया. मी सांगितलं होतं ना काढा नको म्हणून का जबरदस्तीने पाजला असं म्हणते प्रिया. हे काय होतं त्यात तेही नाही सांगितलं असं म्हणते प्रिया. अगं काळजी नको करूस तू. अगं कशाला एवढा विचार करतेस आणि हा काढा प्यालीस ना तर फार काय नाही होणार तुला. फक्त उलट्या व्हायला लागतील तुला असं म्हणते आता इथे गिरिजा. नुपूर म्हणते चक्कर यायला लागेल. हातपाय जड होतील. पायातली शक्ती जाईल. एकाच्या जागी ना 2-2 दिसायला लागेल. डोकं दुखायला लागेल असं म्हणतात त्या आणि घाबरत असतात त्या प्रियाला. आता प्रिया म्हणते मला 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 गरगरायला लागलं असं म्हणते प्रिया. नाटक करायला लागते ती. डोकं तर आधीच दुखत होतं ते आणि वाढलंय असं म्हणते आता प्रिया. असं काय होतंय मला असं म्हणते प्रियाने ऍक्टिंग करायला लागते ती. हे काय होतंय ह्या काड्यात असं म्हणते आता इथे प्रिया काय होतं. तर आता इथे नुपूर म्हणते फार काही नाही नेहमी आपलं जे घालतो ते. आलं होतं गवती चहा होता काळी मिरी होती आणि त्यात मग पुढे काय काय सांगते ती सेम रेसिपी बघा प्रेक्षक हो. मात्र आता इथे लोकांना कल्पनाच नाही की हेच केलेले असते प्रियाने पूर्णाजीसोबत. अशीच ही स्क्रिप्ट बरोबर लिहित नाहीत बघा प्रेक्षक. सांगा तरी लोकांना हिने हा काढा पाजला होता पूर्णाजीला म्हणून. तर आता इथे ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे अश्विन बावटला अजून प्रियासाठी खूप वाईट वाटतच आहे. तर आता इथे प्रिया म्हणते हा तर काढा मी त्या म्हातारीला पाजला होता. आता माझ्यासोबत सुद्धा तेच होईल का असं म्हणते प्रिया. जे म्हातारीसोबत झालं असं म्हणते प्रिया. गिरिजा नुपूर तुम्ही दोघींनी नेमकं काय करताय असं म्हणते अस्मिता. तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं आहे. अस्मिता तेच म्हणते गिरिजा. ते ना आपल्याला प्रियाच सांगेल असं म्हणते गिरिजा. काय ग प्रिया असं म्हणते ती. आठवतंय का तुला काही काड्याबद्दल असं म्हणते ती. तर आता ती काय उत्तर देत नाही. तर आता इथे सुभेदार मंडळींना कळतच नाही काय चाललंय म्हणून. गिरिजा असं म्हणते नुपूर हा काढा प्यायल्यावर थोडं थोडं स्मृतीवर परिणाम होतो का ग असं म्हणते ती. काय ग प्रिया तुला आठवत नाहीये. ठीक आहे आम्ही आठवण करून देतो असं म्हणते आता इथे नुपूर. हा असाच काढा तू पूर्ण आजीला करून दिला होता असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता सुभेदार मंडळींना धक्का बसतो. तेव्हा त्यांना बरं नव्हतं त्यांना त्रास होईल म्हणून असा काढा बनवून तू त्यांना दिला होतास असं म्हणते आता इथे नुपूर. सुभेदार मंडळींना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यामुळे त्यांना उलट्या सुरू झाल्या होत्या असं म्हणते ती. तर आता सुभेदार मंडळी खूप शॉकमध्ये असतात. अहो असं म्हणते आता विमल मला आठवतंय पूर्णाची तब्येत अचानक खराब झाली होती आणि आम्हाला कुणालाच कळलं नव्हतं की त्यांना नक्की काय होतंय ते असं म्हणते आता इथे विमल. तर ते असं म्हणते ती. तर आता इथे सुभेदार मंडळींना खूप वाईट वाटतं हे सगळं ऐकून. तर प्रिया म्हणते काही काय वेड्यासारखी अगदी काय बोलताय तुम्ही काय कळत सुद्धा नाही असं म्हणते ती. पुन्हा आजीला मी असं काही चुकीचं दिलं नव्हतं असं म्हणते आता इथे प्रिया. नाही 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 काय नव्हतं दिलं असं म्हणते ती. तर आता इथे नुपूर म्हणते हो पण काल रात्री तर तू हे तुझ्या तोंडाने कबूल केलं होतं असं म्हणते आता नुपूर. का तेही सुद्धा ते आठवत नाही तुला असं म्हणते आता इथे नुपूर.
तर सगळ्यांना धक्का बसतो सुभेदार मंडळींना. नुपूर, काढा फारच परिणामकारक आहे ग, असं म्हणते आता इथे गिरीजा. प्रियाची स्मृती पार गेलेली दिसते असं म्हणते ती. एक मिनिट असं म्हणते आता कल्पना. हा काय प्रकार आहे, कोणी सांगेल का असं म्हणते ती. तन्वीने काल रात्री काय कबूल केले असं म्हणते आता इथे कल्पना. काल रात्री प्रिया माझ्या वहिनीशी जे बोलली आहे ना, त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय मी असं म्हणते आता इथे नुपूर. थांबा तुम्हाला दाखवते असं म्हणते आता इथे नुपूर. तर आता इथे नुपूर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बाहेरच थांबलेली असते, तर नुपूर आणि गिरीजा आत जातात. ह्या काड्याचा नक्की उपयोग होईल ना. हा असा काढा आहे ना, मी पूर्णाजीला पाजला होता. तो एवढासा काढा पोटात गेल्यावरती म्हातारीला जाम उलट्या व्हायला लागल्या आणि गरगरायला लागलं. फार वाट लागली होती म्हातारीची असं म्हणून हसत असते ना प्रिया, हे दाखवलंय तिच्यात. तर आता इथे अश्विन परत रडायला लागतो बिंडोक. तर अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि अस्मिताला पण. अगं तुझी पापा काय कमी होती म्हणून तू आता माझ्या आजीच्या जीवावर उठलीस असं म्हणतो आता इथे अश्विन. तुझ्या घराचा सत्यानाश करायचा असं ठरवलंय का असं म्हणतो आता इथे अश्विन. किती क्रूर आहेस ग तू असं म्हणते अस्मिता. आम्ही पूर्णाजीला फुलासारखं जपतो माहिती आहे ना तुला असं म्हणते अस्मिता. मग हे असं खोटं प्रेम करायचं नाटक केलंस तू, हे असं आहे तुझं प्रेम असं म्हणते आता इथे अस्मिता. पण मी पूर्णाजीला खरंच असं काही केलं नाही असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे नुपूर आणि गिरीजा येतात बघा प्रेक्षक प्रियाकडे. माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणते ती. तर आता इथे नुपूर कानाखाली मारते प्रियाच्या. गिरीजा पण कानाखाली मारते बघा प्रेक्षक प्रियाच्या. तर आता दोघेही तिच्या कानाखाली मारलेले असतात. त्या सुभेदार मंडळी सगळं बघत असतात. अजूनही खोटं बोलतेस तू असं म्हणते आता इथे नुपूर. अगं पूर्णाजीशी असं वागताना तुला लाज नाही वाटली का. किमान त्याच्या वयाचा मान ठेवायला हवं असतो. त्यांना काय झालं असतं तर. ही मुलगी माझी बायको आहे हा विचार सुद्धा मला आता सहन होत नाही असं म्हणतो आता इथे अश्विन. तिला बघितलं ना माझा डोक्यात सणक जाते आता असं म्हणतो आता इथे अश्विन. अश्विन शांत हो असं म्हणतो इथे अर्जुन. शांत होतो तू वर जा असं म्हणतो. तर आता इथे अश्विन वर जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया अश्विन म्हणते. अगं तुझ्यावरती पूर्णाजीचा किती जीव आहे, त्याने तुझ्यावरती किती विश्वास ठेवला होता, पण तू तर त्यांचा विश्वासघात तर केलासच, वरती त्यांच्या जीवावर उठलीस असं म्हणते आता इथे कल्पना. तू इतकी वाईट कशी वागू शकशील, कशी वागलीस तू असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता प्रिया काय का बडबडायला लागते. मला करते असं म्हणते आता इथे प्रिया. मला उलटीसारखं पण होतंय. मला बोलायचं अश्विनची बोलायचं असं म्हणते प्रिया. तर आता इथे अश्विन वळतो. तर आता प्रिया जात असते बघा प्रेक्षक हो त्याच्याकडे. तन्वी थांब असं म्हणतात इथे प्रताप. तुला या घरात पाय पण ठेवता येणार नाही, चल बाहेर असं म्हणत होता प्रताप. तर आता इथे प्रिया म्हणते हात जोडून बाबा मी पाया पडते तुमच्या. मला घराबाहेर नका काढू. अहो माझी तब्येत खरंच बिघडतीये. मला डोळ्यासमोर अंधुक दिसायला लागले. प्लीज मी हात जोडते पाया पडते, मला प्लीज घराबाहेर नका काढू असं म्हणते ती. तुला निघ मग आणलंय ना निघ असं म्हणतो. तुझा या नाटकाचा आमच्यावरती काही परिणाम होणार नाही असं म्हणते कल्पना. तुला घराच्या बाहेर काढलं होतं ना आम्ही असं म्हणते अस्मित. मग निर्लज्जासारखं परत काय येतेस ग. आता परत हाताला धरून बाहेर काढायचं का तुला असं म्हणते अस्मिता. अश्विन असं म्हणत आता इथे प्रिया येते. अश्विन असं करत ती वरती येते. मला गरगरते असं म्हणते आता इथे प्रिया. मला तुझ्या हातनंच औषध हवं असं म्हणते आता इथे प्रिया आणि नाटक करते ती. माझा जीव गेला तर चालणार आहे का तुला असं म्हणते आता इथे प्रिया. तर परत हा बावट अश्विन वळतो बघा प्रेक्षक हो. आयुष्यभर ती गिल्ट घेऊन जगशील का असं म्हणते प्रिया. मी तुझी बायको आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, प्लीज असं म्हणते आता प्रिया. प्लीज माझ्या चुका पोटात घाल, मी भीक मागते रे तुझ्या पुढे असं म्हणते प्रिया. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया. थांब तन्वी असं म्हणते आता इथे कल्पना. वर जायचं नाहीस असं म्हणते आता इथे कल्पना. तुला 1000दा सांगितलंय कळत नाही का असं म्हणतो इथे अर्जुन. चल नाही कसं म्हणतो इथे अर्जुन. मी बाहेर नाही जाणार असं म्हणते आता इथे प्रिया. अश्विन प्लीज अरे तू माझ्याशी बोल असं म्हणते प्रिया. मी अख्ख्या जगाचा राग सहन करू शकते पण तुझा नाही प्लीज असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे अश्विन म्हणतो मामा अस्मिताई प्लीज हिला घराबाहेर जायला सांगा असं म्हणतात इथे अश्विन. मलाही माझ्या नजरासमोरही नको असं म्हणतात इथे अश्विन असं म्हणून आता ती थांबलेली असते तिच्या समोर बघा प्रेक्षक प्रिया. आधी बाहेर असं म्हणते अस्मिता. प्लीज मला माफ कर असं म्हणून ती थांबलेली असते आता इथे हात जोडून बघा प्रेक्षक हो प्रिया. तर आता इथे सायली म्हणते मला काय करायचं माहितीये ना असं म्हणते ते गिरीजा आणि नुपूरला. त्या रत्न असं म्हणते ती. तू अजूनही निर्लज्जासारखी का उभे आहेस ग इथे असं म्हणतात इथे अश्विन. तू जा ना एकदाची आणि परत मला तोंड दाखवू नकोस तुझं असं म्हणतात इथे बघा प्रेक्षक अश्विन. हे बघ अश्विन असं म्हणून ती वर येत असते. मी हात जोडते तुझ्या समोर असं म्हणते प्रिया. मी हात जोडतो तुझ्या समोर, वर उपकार कर आणि प्लीज जा असं म्हणतो अश्विन अरे मला खरंच बरं वाटत नाहीये. तुझं माझ्यावरती प्रेम नसेलही पण निदान माणुसकी तरी दाखवा रे असं म्हणते आता इथे प्रिया. मी तुला शेवटचं सांगतो इथून बाहेर हो असं म्हणतो अश्विन. मी तुला सोडून नाही जाऊ शकत, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणते आता इथे प्रिया अश्विन समोर थांबून. तर आता इथे सायली येते प्रियाच्या बाजूला. तर आता इथे सायली बघा प्रेक्षक थांबते प्रिया समोर येऊन. तर आता ती जोरात ढकलते आता प्रियाला खाली. तर आता इथे सुभेदार मंडळींना धक्का बसतो. तर आता इथे प्रिया गडगडत खाली येते. तर आता इथे नुपूर आणि गिरीजा सुद्धा पकडतात प्रियाला. तर आता इथे प्रिया उभारते. तुझं नशीब की आता तुला आम्ही सावराला इथे उभवतो, नाहीतर आता तुझा कपाळ मोक्ष झाल्याच असं म्हणते ती. तुम्ही दोघं या सायलीला सामीलात ना असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रिया म्हणते सायली अगं तू कसला सूड उगवतेस माझ्यावर असं म्हणते आता इथे प्रिया. तू मला जिन्यावरून ढकलून दिलंस असं म्हणते प्रिया. हे ना हे हिचा खरं रूप आहे असं म्हणते आता इथे सायलीला प्रिया.
आणि सगळ्यांना सांगत असते इथे प्रिया आहे बघा सायली अशी आहे म्हणून. तर आता इथे बावट अश्विन परत आणि इन्फ्लुएन्स होतो. किती साळसूतपणाचा आवडलास ना तरी आता तू मला ठार मारण्याचा प्रयत्न केलास असं म्हणते प्रिया. हो का असं म्हणते सायली. म्हणजे तू जेव्हा मला ढकलून दिलं होतंस बाल्कनीवरून तेव्हा तू मला ठारच मारायला निघाली होतीस ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता परत धक्का बसतो सुभेदारांना बघा प्रेक्षक हो ना प्रिया असं म्हणते आता इथे सायली. काय बोलतेस असं म्हणते प्रिया. तोंडाला येईल ते रडू नकोस असं म्हणते ती. ठीक आहे आजपर्यंत ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती ना. अगदी ह्यांना पण सांगितली नव्हती. तीच सांगते. जेव्हा आम्ही जिन्यातून पडले होते ना सगळ्यांना वाटलं होतं की तो अपघात होता पण तो अपघात नव्हता. तेव्हा प्रियाने मला ढकललं होतं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय कसं सायलीला ढकलले असते ना प्रिया हे दाखवलंय बघा प्रेक्षक अहो म्हणून ती पडलेली असते ना सायली हे दाखवलंय. सायली असं म्हणून अर्जुन आलेला असतो ना पळत पळत हे दाखवलंय. तर आता इथे कसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो अर्जुन हे सगळं दाखवलंय. तर आता सगळं आठवतं अर्जुनला. काय असं म्हणते कल्पना. तर प्रिया म्हणते नाही आई नाही कुणी सायलीचं ऐकू नका हे सगळं खोटं असं काही झालं नव्हतं असं म्हणते प्रिया. ठीक आहे मी सांगते त्यावर नका विश्वास ठेवू पण नुपूरच्या फोनवर जो व्हिडिओ रेकॉर्ड झालाय ना त्यावर तरी विश्वास ठेवा सगळेजण असं म्हणते आता इथे सायली. तर आता तो रेकॉर्डेड व्हिडिओ असं बघा प्रेक्षक नुपूरकडे. नुपूर तो व्हिडिओ काढ असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे तो व्हिडिओ प्ले करते सायली. तर आता त्या व्हिडिओमध्ये असते सायली माझ्या वाटेत येणारं मांजर असं म्हणत असते प्रिया. तिला जिनावरून ढकललं ना तेव्हाच मेली असती तर बरं झालं असतं. सायलीला जिनावरून ढकलून दिलं होतं असं म्हणते ती मीना. हो मग माझं नशीब वाईट म्हणून ती वाचली. आता फक्त हे बघायचं बाकी राहिलं होतं असं म्हणतो प्रताप. आजपर्यंत आम्हाला वाटत होतं सायली पाय घसरून खाली पडली आहे कारण तिने आम्हाला तसं सांगितलं होतं असं म्हणतो प्रताप. पण तन्वी खरं तर ती तुला वाचवत होती असं म्हणतात इथे प्रताप. तर आता इथे अर्जुन खूप चिडलेला असं बघा प्रेक्षक अगं तुझी पापा कधी संपणार आहे तसं म्हणते आता स्मिता. ही यादी तर वाढतच चालली आहे असं म्हणते अस्मिता. तर आता इथे अस्मिता असं करत आता इथे प्रिया येते. अस्मिता प्लीज तू तरी मला माफ कर ग असं म्हणते आता इथे प्रिया. बास असं म्हणतात इथे अर्जुन. तुझा खोटेपणा खूप झालाय आता असं म्हणतात इथे अर्जुन. सो आजच्यासाठी तू कुणाचाही जीव घेऊ शकतेस हे माहीतच होतं पण सायली तुझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि पूर्णाची तुला मनापासून प्रेम करतेस म्हणतो अर्जुन. तरी सुद्धा तू या दोघींचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास असं म्हणतात इथे अर्जुन. तुला तुझ्या सगळ्या गोष्टींची शिक्षा मिळणारच आहे. तुझ्यामुळे माझी बायको हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या कानाला मार लागला होता. ती वाचेल की नाही हे सुद्धा कळत नव्हतं कोणाला असं म्हणतात इथे अर्जुन. तेव्हा सगळ्यांची काय अवस्था झाली होती हे तुला आठवत असेलच ना असं म्हणतो अर्जुन. त्या सगळ्याची शिक्षा मी स्वतः तुला देईन असं म्हणतात इथे अर्जुन. अर्जुन अरे निदान तुला तरी कळायला हवं की असे फेक रेकॉर्डिंग्स असतात. नुपूर आणि गिरिजाने तयार केलेला खोटा व्हिडिओ आहे हा असं म्हणते आता इथे प्रिया. प्रिया असं म्हणते गिरिजा. जो माणूस खोटाड असतो ना त्याला अख्खं जग हे खोटाडच दिसतं कळलं ना असं म्हणते गिरिजा. आणि आम्ही ना तुझ्यासारखे नाही होता ग. तो व्हिडिओ 100% खरा आहे आणि त्यात जो काय स्वतःच्या पापांचा पाढा वाचलायस ना तू तो सुद्धा खरंच आहे असं म्हणते आता इथे गिरिजा. आणि प्रिया तू फक्त सायली ते आणि पूर्णाजीच्या बाबतीत चुकीची वागलेली नाहीयेस. तू आणखीन एक अशी गोष्ट केली आहेस ज्यामुळे समस्त स्त्री जातीला काळीमा फासलायस तू असं म्हणते आता इथे गिरिजा. तर आता इथे अजून धक्का बसतो सुभेदारांना काय अजून प्रकार म्हणून प्रियाचा. तर आजचा एपिसोड इथे संपतो वगैरे त्यामध्ये काय ते. तर आता इथे कल्पनामध्ये चालू उठ असं म्हणते ती प्रियाला. तर आता ही स्टोर रूम आहे ना हीच तुझी जागा आहे असं म्हणते कल्पना. तर आता दरवाजा लावते कल्पना. आई अश्विन असं म्हणते आता प्रिया. आता तर कुठे सुरुवात झाली आणि हा पुढे बघ काय काय होते असं म्हणते आता इथे प्रियाला सायली. तर आता इथे प्रिया स्वयंपाक करत असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो हे बघ तिची अवस्था झाली असं म्हणतो अर्जुन. तिची अवस्था होईल ना की कोणाला तोंडही नाही दाखवू शकणार असं म्हणते सायली. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतं. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.